राज्यात पुन्हा एकदा महिला असुरक्षित असल्याचं अकोल्यातील घटनेनं समोर आलंय। अकोल्यात कायद्याचा रक्षकच भक्षक बनलाय। या प्रकारानं अकोला पोलिसांची अब्रू आता वेशीवर टांगली गेली आहे। अकोल्यात एका फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या ASI राजेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात आलाय। पाहूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। सतरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद मिरवणाऱ्या पोलीस दलाच्या प्रतिमेला अकोल्यातील या घटनेनं मोठा धक्का बसलाय। अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे। फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिला आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं। या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव यानं संबंधित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। इतकंच नाही तर महिलेच्या मुलीबाबतीतही आक्षेपार्ह प्रस्ताव दिल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली। मी स्वतः पोहोचलो, त्या महिलेशी चौकशी केली। त्यानंतर तिने झालेली घटना ही आम्हाला सांगितली। त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांशी चर्चा केली त्याच्यामध्ये, आणि काल संध्याकाळी आम्ही म्हणजे काल त्या महिलेच्या तक्रारीवरून जे ASI जाधव आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला, आणि त्यांची निलंबनाची कारवाई देखील आम्ही आमचा रिपोर्ट माननीय SP सरांकडे पाठवला। त्यानंतर त्यांना SP सरांनी त्या संबंधित अंमलदाराला निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई आता सुरू आहे। या प्रकरणामुळे पोलीसच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। अकोला सायबर पोलिसांकडून पीडित महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्यानं 80 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली। आरोपी महिलेला अकोला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कोठडीत ठोठावण्यात आली। पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव यांनी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। आरोपीकडून महिलेसह तिच्या मुलीसोबत शरीर संबंधाची मागणी, 10,000ची ऑफर। आरोपी पोलीस अधिकाऱ्याच्या या कृत्याची पीडितेकडून वरिष्ठांकडे तक्रार, वरिष्ठांकडून पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल, अधिकाऱ्याचं निलंबन। सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आलंय। दरम्यान या घटनेवर माजी महिला आयोग सदस्य आशा मिरगे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। कुंपणाने शेत खाणे हे जे आपण म्हणतो, मी मागच्याही केसमध्ये आपल्याला बोलली, आता या कुंपणाचा अर्थच उरलेला नाही। खरोखर माझ्यासारख्या मागच्या 30 वर्ष झाले या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला आता फ्रस्ट्रेशन यायला लागलेलं आहे। ठीक आहे, ती महिला गुन्हेगार आहे, ती तुझ्या लॉकअपमध्ये आहे, म्हणून काय तू तिला भोलेच करशील? जे काय वेश्या व्यवसाय, जे काय पिटा ऍक्टची कामं ही बाहेर चालतात, की काय जेलमध्ये सुरू करते की काय? हा राजेश जाधवच्या या कृत्यामुळे पोलिसांच्या कस्टडीतही महिला सुरक्षित का नाही असा सवाल उपस्थित होतोय। महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला।